चरित्राच्या संशयातून एका पतीने पत्नीच नाही तर 4 वर्षाच्या निष्पाप चिमुकल्याचाही जीव घेतला। मेहकर शहर हादरवून टाकणारी ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्याला सुन्न करून गेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शिक्षक कॉलनी प्रभाग क्रमांक 1 मध्ये रविवारी रात्री सुमारे 2 वाजताच्या सुमारास हे भीषण दुहेरी हत्याकांड घडले। या घटनेत रुपाली राहुल म्हस्के वय 30 आणि तिचा 4 वर्षाचा मुलगा रियांश राहुल म्हस्के यांचा मृत्यू झाला आहे। आरोपी पतीचे नाव राहुल हरी म्हस्के वय 35 असे आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुल म्हस्के पत्नीच्या चरित्रावर संशय घेत होता। रविवारी रात्री घरातील सर्व सदस्य गाढ झोपेत असताना राहुलने घरात ठेवलेली कुऱ्हाड उचलून झोपेत असलेल्या पत्नी रुपाली आणि मुलगा रियांश यांच्या डोक्यावर वार केले। या हल्ल्यात चिमुकला रियांश जागीच मृत्युमुखी पडला। गंभीर जखमी झालेल्या रुपाली यांना शेजाऱ्यांनी तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले। प्राथमिक उपचारानंतर त्यांना छत्रपती संभाजीनगरकडे हलविण्यात येत असताना जालन्याजवळ त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। राहुल म्हस्के, त्यांची पत्नी, मुलगा, वडील हरिगोविंद म्हस्के, आई ताराबाई हरी म्हस्के आणि आजी असे एकूण 6 जण एकाच घरात राहत होते। घटनेची माहिती मिळताच मेहकर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष खाडे, ठाणेदार व्यंकटेश्वर आलेवार यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले। सोमवारी सकाळी अप्पर पोलीस अधीक्षक लोढा यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। पोलिसांनी आरोपी राहुल म्हस्के याला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। घटनेमागील नेमके कारण काय, संशयाची पार्श्वभूमी आणि आरोपीची मानसिक स्थिती याबाबत सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। 4 वर्षाचा निष्पाप रियांश या कौटुंबिक वादाचा बळी ठरल्याने संपूर्ण मेहकर शहरात हळहळ व्यक्त होत आहे। घरगुती संशय आणि मानसिक अस्थैर्य किती भयावह परिणाम घडू शकते याचे हे विदारक उदाहरण ठरत आहे।